संमेलन कार्यक्रम नुकताच पार पडला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर्वांगीण कलागुण सादर केले। या संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी वनपरिषद अधिकारी अशोक मेडपल्लीवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदा साळवे, सरपंच प्रतिभा करमणकर, उपसरपंच यशात शेख, विद्युत विभागाचे अभियंता मकासरे, पोलीस पाटील सचिन गोढे, मुख्याध्यापक नरेश गोबाटे हे मान्यवर मंचावर उपस्थित होते। दीपक प्रज्वलन, प्रतिभा माल्यार्पण आणि पाहुण्याच्या स्वागतानं कार्यक्रमाला सुरुवात झाली। यानंतर बोलताना वनपरिषद अधिकारी अशोक मेडपल्लीवार यांनी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेह संमेलन हे मुख्य मंच असून विद्यार्थ्यांनी आता पुरेपूर लाभ घेत बाकी असलेल्या कलाविष्कारांचं सादरीकरण करावं असं आवाहन केलं। शिक्षकांनी ओळखायचा आहे, त्या मुलामध्ये कोणता गुण आहे। एखाद्या मुलामध्ये तो चांगला खेळत असतो, तो अतिरिक्त बोलू शकतो, एखाद्या तो कलाकार बनू शकतो, ते शिक्षकांनी ओळखायचं आहे। तो गुरु, ती शिक्षिका, तो मुलगा त्या मुलीच्या गुण ओळखला आणि त्याला चालना दिली, त्याला चालना देऊन आपण म्हणतो त्याला संधी मिळाली, तो विद्यार्थी संधीचं सोनं करू शकतो। ते विचारता कामा नये, शिक्षणाने आपलं प्रिय करावं, खेड्यातल्या मुलाला उंच करावं, चांगला कलाकार बनवण्यात, चांगला खेळाडू बनवण्यात, चांगला अधिकारी बनवण्यासाठी त्याला मोलात मार्गदर्शन करावं। ती मला वाटतं माझी शिक्षा यावेळी मंचावरील अन्य मान्यवरांची देखील भाषणे झाली। यानंतर स्नेह संमेलनाअंतर्गत आयोजित कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन कलाविष्कार सादर केला। नृत्य, लोकशिक्षणावर आधारित नकला यासह सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण झालं असून उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित केलं, तसंच बक्षिसांची लयलूट देखील करण्यात आली। यानंतर दुसऱ्या दिवशी क्रीडा तसंच सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्यांसह सहभागी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं। या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी, पालक तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते। सादर आहे या कार्यक्रमातील ही काही क्षणचित्रे खास आमच्या प्रेक्षकांसाठी।
आणि सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीनं जिल्हा दंडाधिकारी